वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 28 पाहणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन दिलेला आहे. यामध्ये डिव्हिजन करायचं आहे. यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, एक फॉर्म्युला आहे, तो अप्लाय करा, तुमचे आन्सर येत जातील. बाकी याच प्रॅक्टिस सेटमध्ये वेगळं काही नाही. जसं आपण प्रॅक्टिस सेट 26मध्ये सगळं क्लिअर केलेलं आहे, बेस काय असतो, इंडेक्स काय असतो. आता त्यानंतरच्या गोष्टी, जर बेस हा सारखा असेल, ठीक आहे, इथे डिव्हिजन आहे. जर बेस सारखा असेल आणि जर त्याच्या पॉवर हे वेगवेगळे असतील, बेस हा सारखा आहे आणि त्याच्या जे पॉवर्स आहेत ते काय आहेत, वेगवेगळे आहेत, तर बेस तोच राहणार आणि पॉवर्सचं सबस्ट्रॅक्शन होईल. मी काय म्हणताय त्याच्याकडे नंतर लक्ष द्या. कोणत्याही क्वेश्चनमध्ये जर बेस हा सेम असेल आणि जर त्याच्या पॉवर हे डिफरंट असतील, पॉवर हे कशा असतील, डिफरंट असतील, जसं यम आणि एन हे वेगवेगळे आहेत, तर बेस तोच राहील आणि पॉवर्स जे काय आहेत त्यांचं सबस्ट्रॅक्शन होईल. कधी, जेव्हा डिव्हिजन असेल तेव्हा. तेच इथं दिलेलं आहे पहा. जर बेस सारखा असेल, बेस जो आहे दोन्ही जागी काय आहे, एच आहे, आणि त्याचा जो पॉवर आहे, पॉवर यांचं काय डिव्हिजन आहे, त्यामुळे यांचं काय होणार, सबस्ट्रॅक्शन होणार. 6 - 4 a⁴ त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, जर बेस हा सारखाच असेल आणि पॉवर हे वेगवेगळे असतील, तर त्यामध्ये काय होणार, जे काही पॉवर आहे त्यांचं काय होणार, सबस्ट्रॅक्शन होणार. 5 - 8 म्हणजेच काय, m⁻³ -3. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. तर यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला p⁻³ डिवायडेड बाय p⁻13, म्हणजे त्याचा काय अर्थ आहे, p⁻³ आहे आणि त्याच्यामधून कोणता पॉवर मायनस करायचा आहे, 13. 3 - 13 आन्सर काय येते, -10. का, कारण जेव्हा डिफरंट साईन असतात तेव्हा आपण मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस करत असतो आणि मोठ्या नंबरचं साईन देत असतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. इट इज नोन दॅट a⁻m, आता इकडे पहा, तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे, x⁻10 डिवायडेड बाय x⁻10. आता या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करणार, यामध्ये काय, बेस सेम आहे, बेस कोणता आहे, x आहे, जे काही याच्या पॉवर आहेत कोण आहेत, 10, आणि दुसरा पॉवर काय, 10, यांचं काय होणार, सबस्ट्रॅक्शन. का फक्त सबस्ट्रॅक्शनच होणार, कारण याच्यामध्ये जे काही साईन दिलेलं आहे ते कशाचं आहे, डिव्हिजनचं आहे. जेव्हा डिव्हिजनचं साईन असते आणि जर पॉवर जर वेगवेगळ्या असतील, ठीक आहे, पॉवर हे काय असतील, वेगवेगळे असतील, तर काय होतं, बेस तोच राहतो आणि जे काही न्यूमरेट पॉवर आहे, पॉवरचं काय होणार, सबस्ट्रॅक्शन होणार. तसंच इथं आहे, पॉवर दोन्ही जागी 10 आहे, एक्सचा पॉवर 10 - 10 म्हणजेच काय, x⁻0, म्हणजेच एक्सचा पॉवर 0 असेल तर त्याचा आन्सर 1 येते. कारण कोणत्याही नंबरचा जर पॉवर, कोणताही बेस असू द्या, ठीक आहे, जर तो 1 असेल, 0 असेल, 2 असेल, व्हेरिएबल असेल कोणता, ABCD, आणि जर त्याचा पॉवर 0 असेल तर त्याचं आन्सर हे 1 येते. ठीक आहे, हा रूल आहे. काय, जर कोणताही बेस असेल आणि त्याचा जर पॉवर 0 असेल तर त्याचा आन्सर 1 येते, हे लक्षात ठेवा. आणि जर कोणताही बेस असेल आणि त्याचा पॉवर जर 1 असेल तर तीच संख्या येते. जसं 2चा पॉवर 1 म्हणजे तीच संख्या 2. 141चा पॉवर जर 1 म्हणजे त्याचा आन्सर जे आहे ते काय, 141. पण जर 141चा जर पॉवर 0 असेल तर त्याचा आन्सर येते 1. क्लिअर आहे. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल. त्यानंतर नेक्स्ट, फाइंड द व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. कशाच्या, a⁻m. त्यानंतर तुम्हाला दिलाय, आता दिलेला आहे बेस हा वेगळा दिलाय. अगोदर काय दिले, बेस सगळे व्हेरिएबल दिलेले होते. आता तुम्हाला व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, म्हणजे बेस तर काढायचा, त्याचा पॉवर काय येईल तो तर काढायचा, त्यानंतर त्याला मल्टिप्लाय सुद्धा करायचं. कसं, जसं दिलेलं आहे -7⁻12 डिवायडेड बाय -7⁻12, म्हणजेच पॉवरचं काय होणार, सबस्ट्रॅक्शन, म्हणजेच -7चा जो पॉवर आहे तो काय येईल, 0. जेव्हा -7 कोणताही बेस असेल त्याचा पॉवर 0 असेल तर आन्सर काय येते, 1. क्लिअर आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, इथे काय करायचं आहे आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन,
7 टू दी पॉवर 5 डिवायडेड बाय 7 टू दी पॉवर 3 म्हणजेच काय 7 चा पॉवर 5 मायनस 3 का कारण पॉवर एकच आहे तर काय येईल 7 चा पॉवर 2 म्हणजे त्याची व्हॅल्यू काय येईल 7 मल्टिप्लाय बाय 7 का कारण 7 हा 2 टाइम्स आहे याचा आन्सर येणार आहे 49. हे आन्सर का आलं ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलंच असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 4/5 टू दी पॉवर 3 डिवायडेड बाय 4/5 टू दी पॉवर 3 म्हणजेच 4/5 जो आहे तो बेस सारखा आहे दोन्हीकडे आणि जे काही इंडेक्स आहे तो काय 3 आणि 2 3 मायनस 2 1 म्हणजे याचा पॉवर 1 आणि याची व्हॅल्यू काय येईल जर कोणत्याही बेसचा जर पॉवर 1 असेल तर तीच संख्या म्हणजेच 4/5 चा आन्सर असणार. क्लिअर आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. बेस काहीही जरी असला ठीक आहे आणि त्याचा पॉवर जर 1 असेल तर तुमचं जे काय आन्सर येईल ते 1च येईल तीच संख्या येईल जर बेस कोणताही असेल आणि त्याचा पॉवर हा जर 0 असेल तर तुमचा जो काही आन्सर येईल तो काय येणार आहे 1 आन्सर येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 4 टू दी पॉवर 7 डिवायडेड बाय 4 टू दी पॉवर 5 म्हणजेच काय करायचं आहे रे दोघांचाही बेस सेम आहे. बेस काय आहे याच्यात बेस आहे 4 आणि याचा पॉवर काय आहे 7 डिवायडेड बाय 4 टू दी पॉवर 5 दिलेला आहे. दोघांचाही बेस सेम म्हणल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप कशी येणार 4 तेच राहणार आणि 7 मायनस 5 होणार का होणार कारण बेस सेम आहे आणि डिव्हिजन आहे त्यामुळे काय तो रूल काय म्हणतो की जे काही इंडेक्स आहे त्याचं काय होणार सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर 4 ची पॉवर काय येणार 2 जेव्हा 4 ची पॉवर 2 येईल 4 ची पॉवर 2 म्हणजेच काय 4 हा किती टाइम्स लिहायचा आहे 2 टाइम्स म्हणजेच 4 मल्टिप्लाय बाय 4 16. ठीक आहे. आय होप हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. तर हा प्रॅक्टिस सेट तुमचा इथेच संपतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इथून समोर येणाऱ्या पूर्ण व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू सो मच.